तुमची करंट एनर्जी, तुम्ही फसलेले आहात दोन स्थितीमध्ये, अडकलेले आहात. जसं की हा व्यक्ती जो आहे लटकलेला आहे सध्याच्या जीवनामध्ये, कन्फ्यूज आहे. नेमकं सध्या ज्या काही ऊर्जा आहे, इट वॉज माय फॉल्ट बट आय ब्लेम यू असू शकतं. त्यावेळेस तुमच्या तुमच्या पर्सनची चूक येते आहे, परंतु त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले येथे दिसून येत आहे. असू शकतं अशी काहीतरी घटना घडून आली असेल, त्यावेळेस जेव्हा सिच्युएशन समोर आली त्यावेळेस त्यांनी स्पीक टू मी थ्रू म्युझिक असू शकतं. काही गाण्यांद्वारे किंवा म्युझिकद्वारे ते तुमच्याशी कनेक्ट करतात. काही गाणी ऐकताना त्यांना तुमची आठवण येते, असं येथे दिसून येत आहे. यू स्पीक टू मी थ्रू म्युझिक. जसने तुम्हाला येथे कन्फर्म केलेलं आहे. सो आनंदी राहा, हॅप्पी राहा, नाराज होऊ नका, दुःखी राहू नका, कुठल्याही गोष्टीचा मनामध्ये गोंधळ निर्माण करून घेऊ नका. कारण की ज्या काही प्रश्नाचा तुम्ही सध्या विचार करत आहात त्याचं उत्तर हो. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय मेसेजेस आहेत, काय संदेश आहेत. त्याआधी तुमची करंट एनर्जी आपण चेक करणार आहोत. लेट्स सी, पाहूया. आज मी नवीन डेक घेतलेला आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. All positive energies, ascending masters, my spirit guides, my spirit animals, please guide me and protect me in this reading. Archangel Michael, please protect me. Shivji, please protect me. ओके, लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय संदेश आहे, आजची करंट एनर्जी काय आहे ते आपण चेक करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय पॉवरफुल संदेश येत आहेत. तुमची करंट एनर्जी चेक करूया सुरुवातीला. त्यानंतर पाहूया आपल्याला आज कोणाची एनर्जी जाणवते, तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. लेट्स चेक आउट. तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. So you connect with this energy, like and comment. Okay, खूप कार्ड शफल केल्याच्या नंतर आपल्याला एकच कार्ड मिळाले. सो येथे दिसून येत आहे मे बी सध्याची तुमची करंट एनर्जी, तुम्ही फसलेले आहात दोन स्थितीमध्ये, अडकलेले आहात. जसं की हा व्यक्ती जो आहे लटकलेला आहे सध्याच्या जीवनामध्ये, कन्फ्यूज आहे. नेमकं सध्या ज्या काही ऊर्जा आहेत ह्या न्यू मूनच्या संदर्भामध्ये, अमावस्येच्या संदर्भामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे. समोन इज स्टक, कोणीतरी खूप जास्त स्टक आहे. कलेक्टिव्हची ऊर्जा जी आहे स्टकनेसची आहे. जरी तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करत आहात, जरी तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात आहात, तरी सुद्धा तुम्हाला एक प्रकारे पेन आहे, कसल्या तरी वेदना आहेत, कुठल्या तरी गोष्टीने तुम्हाला अडकवून ठेवलेलं आहे, जे की तुम्हाला पुढे जाता येत नाही, धड मागेही जाता येत नाही. अशा प्रकारची स्थिती येथे दिसून येत आहे, जी की दोन सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकले असण्याची शक्यता आहे. मे बी येथे विचार येथे स्पिरिच्युअल लाईफचाही होत आहे, तुमच्या ह्या 3D मेंटॅलिटीचा, म्हणजे जे हे सध्याचं जे काही हे जीवन आहे, मॅट्रिक्सचं जे जीवन आहे, भौतिक जे जीवन आहे, त्या संदर्भामधील ऊर्जा आहे. दोन्ही ऊर्जांमध्ये तुम्ही फसलेले येथे दिसून येत आहात. किंवा असू शकतं तुम्ही कार्मिक कनेक्शन अँड स्पिरिच्युअल कनेक्शन यामध्ये सुद्धा फसलेले दिसून येत आहात. सध्याची ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे की एक प्रकारचं ज्ञान तर तुम्हाला प्राप्त होत आहे, ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, ज्ञान नाही असं नाहीये, परंतु त्याचबरोबर तुमचा पाय जो आहे तो ह्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा अडकलेला आहे. मे बी दोन कनेक्शन आहेत तुमच्या जीवनामध्ये, दोन कनेक्शन, मे बी कार्मिक कनेक्शन आहे किंवा एखादं सोलमेट कनेक्शन आहे, आणि दुसरं तुमच्या जीवनामध्ये इतर स्पिरिच्युअल कनेक्शन, ट्विन फ्लेम कनेक्शन किंवा इतरही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये असण्याची शक्यता आहे. किंवा असंही येथे इंडिकेट होत आहे की कुठल्या तरी दोन परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले आहात, कन्फ्यूज आहात. कशाच्या तरी उत्तरा संदर्भामध्ये तुमचा विचार सुरू आहे. नेमकं ह्या परिस्थितीमध्ये काय घडलं होतं किंवा याच्यामध्ये नेमकं खरं काय आहे याचाही तुम्ही शोध घेताना इथे दिसून येत आहात. यू आर इनलाइटेंड पर्सन. ओके, एट ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. मे बी स्ट्रगलिंग फेस आहे सध्या तुमचा, असू शकतं कशाचा तरी खूप जास्त विचार करत आहात, आर्थिक अडचणी आहेत. शनी महाराजांची येथे ऊर्जा आपल्याला जाणवत आहे. सो आपल्याला येथे दिसून येत आहे की कर्मा बॅलन्सिंग सिच्युएशन सध्या आहे. काही कार्मिक गोष्टींमधून तुम्ही बाहेर पडत आहात किंवा
काहीतरी नवीन जडणघडण तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस आहात, तरी सुद्धा हा जो काही आहे आपल्याला संदेश दिसून येत आहे की या संदर्भामध्ये आहे की मे बी 8 नंबरचं कार्ड आहे. तर तुम्ही कार्मिक रिलेशनशिपशी सध्या डील करत आहात. सध्या तुमच्या जीवनामध्ये जे काही नातेसंबंध आहेत ते कार्मिक आहेत आणि त्यांच्या सोबतच तुम्ही तुमचे कर्म येथे कंप्लीट करताना दिसून येत आहात, पूर्ण करताना दिसून येत आहात आणि त्यामुळेच येथे कन्फ्युजन असण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. यू आर कन्फ्यूज अबाउट युअर एनर्जीज, की नेमकं तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कुठल्या जगामध्ये जगत आहात, की तुमचं हे स्पिरिच्युअल लाईफ आहे का तुमचं हे 3D मधलं मॅट्रिक्स लाईफ आहे. यामध्ये असू शकतं एक प्रकारे भ्रम निर्माण झालेला आहे काहींच्या बाबतीमध्ये. येथे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये ह्या ऊर्जा नसतील, परंतु ज्यांना जितक्या रेझोनेट होतील त्यांनी तितक्या घ्यायच्या आहेत. असू शकतं तुम्ही कन्फ्यूज आहात की एखादी गोष्ट आहे जी तुम्ही आध्यात्मिक वेने पाहायला जाता, परंतु त्याचबरोबर इतर ज्या सिच्युएशन तुमच्या समोर येतात त्या थोड्या ह्या 3D मेंटॅलिटीशी कनेक्टेड आहे, ह्या भौतिक जीवनाशी त्या कनेक्टेड आहे, त्या माइंड लेवलवरच्या आहेत, मानसिकतेवरती त्या डिपेंडेंट आहेत. सो येथे स्पिरिच्युअल गोष्टींशी जेव्हा आपण निगडीत होतो, स्पिरिच्युअल मीन्स काय, आध्यात्मिक म्हणजे की जे आपल्या आत्म्याशी निगडीत आहेत, ज्या ह्या मनाच्या किंवा शरीराच्या गोष्टींशी निगडीत नसतात, तर आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याच्याशी या गोष्टी निगडीत असतात. तर ह्या येथे दिसून येत आहे तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये येथे कन्फ्यूज आहात. आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात, कशाचं तरी खूप जास्त स्ट्रगल तुम्ही सध्या सहन करतात, संघर्ष खूप जास्त आहे तुमच्या जीवनामध्ये. आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा तुम्ही आता सध्या कुठपर्यंत पोहोचलेले आहात, साधना तुमची कुठपर्यंत चालू आहे याचाही तुम्ही विचार करत आहात. एखादा गुरु मिळवण्याची सुद्धा तुम्हाला इच्छा तीव्र निर्माण होत आहे. असू शकतं तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित जर माझ्या ह्या जीवनामध्ये आता सध्या मी फसलेलो आहे, जर माझ्या जीवनामध्ये कुणी एखादा व्यक्ती गुरु म्हणून आला असता किंवा अशी एखादी व्यक्ती मला लाभली असती जी मला ह्या भवसागरातून पार घेऊन गेली असती, मला काहीतरी मार्ग दाखवला असता, अशाही बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात. मे बी तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात, दत्तगुरूंची सेवा करत आहात, अशाही प्रकारे तुम्ही त्यांना गुरु रूपामध्ये येथे पूजत आहात, भजत आहात, तुम्ही त्यांची सेवा करताना येथे दिसून येत आहात. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत आहे की या 3D मध्ये आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारा असायला हवं आहे, कुणीतरी आपल्याला समजून सांगणारा असायला हवं आहे. अशाही बाबतीमध्ये सध्या तुम्ही क्रेविंग आहे. ज्यांना गुरु भेटलेले आहेत त्यांच्यासाठी हे नाहीये, परंतु अजूनही जे कोणी त्यांच्या गुरूंची वाट पाहत आहे तर त्यांच्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत. मे बी निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला येथे हा संदेश पाहण्यापासून अडवतील, तुम्हाला दूर घेऊन जातील, तुम्हाला भीती निर्माण होत आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कसली तरी घाबरटपणा वाटत आहे किंवा असं एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ज्याने तुम्हाला मे बी ह्या क्षणाला भीतीची संकल्पना तुमच्या मनामध्ये दडलेली आहे की नेमकं माहिती नाही की आपल्यावरती कोणाचा तरी नकारात्मक प्रभाव आहे का, काही नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे का. तर नक्कीच येथे ऊर्जा आपल्याला डेव्हिलच्या ऊर्जा जाणवलेल्या आहेत. ऍक्च्युली मी जेव्हा ही रिडिंग करत होते तेव्हा मला जस्ट असं, मी तर हा बॉटमची तर मी कार्ड पाहिलंही नव्हतं, तेव्हा मला असं अचानक वाटलं की समवन इज बिहाइंड मी, तर कोणीतरी माझ्या पाठीमागे आहे, डेव्हिल ऊर्जा आहे. सो कलरही हाच होता आणि बॉटमची एनर्जी ही आपल्याला तीच मिळाली. सो असू शकतं काही भीतीदायक स्वप्न तुम्हाला पडत आहेत, काही नेगेटिव्ह ऊर्जांचा तुमच्यावरती प्रभाव होत आहे, काही नकारात्मक प्रभाव तुमच्या नात्यावरती झालेला आहे किंवा येथे तुमच्या ओव्हरऑल जीवनावरती येथे झालेला आपल्याला दिसून येत आहे. वेळोवेळी जर ह्या ऊर्जा जाणवत आहे तर नक्कीच असू शकतं तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. सध्याच्या ऊर्जा ज्या आहेत खूप तुमच्या डिस्टर्ब आहेत, तुम्ही खूप विचार करत आहात. ऍक्च्युली तुम्हाला करायचा नाही, परंतु तरी सुद्धा काही ज्या एंटिटीज आहेत ते तुमच्या अराउंड आहेत, तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी भरवल्या जात आहेत. मे बी असू शकतो तुम्ही कुठेतरी शांतता मिळवण्याचा प्रयत्न करतात, जे की हे हँगमॅनचं कार्ड आहे. तुम्ही शांती मिळवण्याचा प्रयत्न करतात, पीस पाहिजे आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, परंतु येथे कुठेतरी तुम्हाला नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या खाली खेचत आहे तुमच्या अराउंड, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा इतरही ठिकाणी असू शकतं. अशा काही लोकांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे जे तुम्हाला निगेटिव्हली दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही एक पीसफुल लाईफ जगण्याचा प्रयत्न करत आहात, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत आहे म्हणजे जे तुमच्या आजूबाजूला लोक आहेत त्यांना मात्र तुमचा हा पीस, तुमचा आनंद, तुमची शांतता बिलकुलही पाहवली जात नाहीये. मे बी ते तुमच्या घरातील लोक आहेत, कार्यक्षेत्रातील आहेत, कोणीतरी आहे. नेगेटिव्ह एंटिटीचा प्रभाव आपल्याला इथे दिसून येत आहे आणि सध्याच्या स्थितीला तुमचं जे काही पीसफुल तुम्ही होतात, स्पिरिच्युअल जे तुम्ही होतात, आध्यात्मिक ते तुम्ही होतात, ते असू शकतं डळमळलेलं आहे. तुम्हाला वाटत आहे की कदाचित आपण कुठल्या तरी एखाद्या इल्युजन मध्ये आहोत, कुठले तरी भास होत आहेत आपल्याला, हे जे काही चाललंय ते योग्य चाललेलं आहे, किंवा तुमच्या अराउंड कोणी असे लोक आहेत, कार्मिक पर्सन आहेत
जे तुम्हाला ह्या सर्व ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडत आहे, तुम्हाला संकेत मिळत आहे, तुम्ही बिलीफमध्ये आहात, तुम्हाला विश्वास आहे सगळ्या गोष्टीवरती, परंतु तरी सुद्धा कोणीतरी कार्मिक पर्सन आहे किंवा सोलमेटही असण्याची शक्यता आहे, जे तुमचा खूप जास्त विचार करतात किंवा तुमच्या ऊर्जांवरती ते राहत आहे. तर त्यांना असं वाटत आहे कदाचित तुम्ही चुकीच्या वेळेने जात आहात, कदाचित तुम्ही भरकटलेले आहात, कदाचित तुम्ही काहीतरी चुकीचा मार्ग निवडलेला आहे, असंही ते तुम्हाला सांगण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला तुमच्याच विचारांमध्ये भरकटण्याचं किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यापासून दूर घेऊन जाण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. सो असू शकतं तुम्हाला येथे काही ज्या गोष्टी आहेत. सो आय थिंक सो आय हॅव टू स्टॉप दिस रीडिंग. सो हिअर इज नथिंग. ओके, तर तुम्हाला तुमच्याच ऊर्जांपासून कोणीतरी येथे दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. सो परंतु तरी सुद्धा तुम्हाला घाबरण्याची येथे काहीही गरज नाही ऍक्च्युली. सो आय शफल दिस. ओके, लेट्स सी. ओके, तर येथे आपल्याला दिसून येत आहे 8 ऑफ सॉर्ट्सची एनर्जी आहे. 8 ऑफ सॉर्ट्स इज इंडिकेटिंग हिअर काही जे इथून मागे काही ब्लॅक स्पेल झालेला आहे किंवा काहीतरी नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होता तर तो रिमूव्ह झालेला आहे. कार्ड हे रिव्हर्स मध्ये आलेलं आहे. तर असू शकतं ह्या ज्या सध्या तुमच्या ऊर्जा आहेत, कम्युनिकेशन मध्ये ब्लॉकेजेस जाणवत आहे, तुम्हाला काही तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या मोकळ्या मनाने व्यक्त करता येत नाही. तर येथे असू शकतं की आता यानंतरची जी ऊर्जा आहे ती तुमची विशुद्धी चक्राशी, तुमच्या थ्रोट चक्राशी इथे इंडिकेट होत आहे. मे बी जर तुम्हाला काही गोष्टी बोलण्यामध्ये अडचणी जाणवत आहेत किंवा कदाचित तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या संकल्पना, तुमचे मतं, तुमच्या भावना व्यवस्थितपणे येथे क्लिअरली सांगू शकत नाही आहात, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की या पुढच्या काळामध्ये तुमचा जो काही पुढचा प्रवास आहे तो विशुद्धी चक्राशी कनेक्टेड आहे. विशुद्धी चक्रा मीन्स थ्रोट चक्रा, त्या संदर्भातील काही ऊर्जा इथे आपल्याला इंडिकेट होत आहेत. सो इथून पुढच्या काळामध्ये जी काही तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव होता तर तो दूर निघून जाण्याची शक्यता आहे. ब्लॅक स्पेल जे केलेलं आहे, कोणी नेगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नकारात्मक ऊर्जा पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या ऊर्जा इथे आपल्याला रिव्हर्स झालेल्या तुमच्या अराउंड दिसून येत आहे. ऊर्जा ज्या आहेत रिव्हर्स झालेल्या आहेत. सो डोंट वरी. तर हे बॉटमची एनर्जी आहे. असू शकतं काही आर्थिक अडचणींना तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामोरे जातात, 5 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, खूप जास्त आर्थिक समस्या तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. मे बी असू शकतं काही आर्थिक अडचणी आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे आरोग्याच्याही तक्रारी दिसून येत आहे की घरामध्ये इथून मागं आरोग्य जे होतं तुमचं चांगलं होतं, परंतु अचानक एक 4-5 वर्षामध्ये असू शकतं किंवा ह्या 4-5 महिन्यामध्ये असू शकतं तुमचं आरोग्य जे आहे खूप जास्त बिघडलं आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुणीतरी व्यक्ती अशी आहे त्याच्या आरोग्यावरती काही ना काहीतरी संकट येथे आलेलं दिसून येत आहे. आणि येथे असू शकतं घरातील पर्सन सुद्धा इतर कुणाचं तरी ऐकत आहे, इतर कुणी महिलाही आहे त्यांचं ऐकत आहे, घरातील आहे, बाहेरील आहे किंवा कुठंतरी असे गोष्टी घडत आहे ज्या इथे आपल्याला लाचारी दर्शवत आहे, मजबुरी दर्शवित आहे. तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये येथे ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे. तर ओके, कुणीतरी आहे जे खूप जास्त भावनिक आहे, इमोशनल आहे, त्यांच्या भावनांच्या संदर्भामध्ये येते सध्या विचार खूप जास्त होत आहे. कोणी अनमॅरिड आहे जे हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी त्यांच्या मॅरेजच्या संदर्भामध्ये सध्या विचार आहे किंवा घरामध्ये मोठी मुलं आहेत, लग्नाची मुलं आहेत, त्यांच्याही विवाहाच्या संदर्भामध्ये येथे एनर्जीज आपल्याला दिसून येत आहेत. तर त्यामध्ये आपल्याला क्वीन ऑफ कप्स आणि नाईट ऑफ कप्स, तर मेल फिमेल दोन्हीची ऊर्जा इथे आपल्याला जाणवत आहे. जे की भावना ज्या आहेत त्या तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये तुम्ही खूप जास्त विचार करत आहात किंवा तुमचे पार्टनरही तुमच्या संदर्भामध्ये खूप जास्त विचार करताना इथे दिसून येत आहे. सो वाईस वर्सा एनर्जी आहे, मिररिंग इफेक्ट आहे. सो असू शकतं तुमचे पार्टनरही तुमच्याबद्दल तोच विचार करतात जो तुम्ही त्यांच्याबद्दल करत आहात. सो हा विचार आहे कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये. असू शकतं तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत कम्युनिकेट करायच्या आहेत किंवा तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत कम्युनिकेट करायच्या आहेत, न्यू बिगिनिंग पाहिजे आहे नात्यामध्ये किंवा जे काही सध्या घडत आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा ह्या सर्व गोष्टींमध्ये एक नवीन सुरुवात व्हावी या संदर्भामध्ये खूप जास्त विचार करताना तुम्ही दिसून येतात. सध्याची जी काही जर्नी आहे त्यामध्ये तुम्ही स्टक झाले आहात का, इथून पुढे कसं काय होणार किंवा नेमकं पुढील एक्सपिरियन्स आम्हाला डिवाइन काय देणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त विचार करताना इथे दिसून येत आहात. हे बघा, कधी कधी असं होतं आपल्याला माहिती असतं ज्यावेळेस आपल्यासोबत घटना घडत असतात त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की हा ठीक आहे असं झालं, मग याच्यानंतर असं होणार आहे, परंतु पुन्हा परत तशीच परिस्थिती जेव्हा जेव्हा उद्भवते परत आपण अडकून जातो आणि विसरून जातो. मागे आपल्याला ह्यातून काहीतरी शिकायला मिळालं होतं किंवा ज्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यावेळेस आपल्याला कळतच नाही नेमकं आपल्यासोबत काय घडत आहे आणि त्यातून आपण शिकलेलो असतो तरी सुद्धा पुन्हा दुसऱ्या एखाद्या वेळेस तशाच घटना जरी सामोरे आल्या तरी सुद्धा आपण त्यामध्ये अडकतो, त्यामध्ये आपण स्टक होतो आणि मग नंतर आपल्याला कळतं की हा सगळा डिवाइनचा प्लॅन होता. सो इट्स अबाउट एनर्जी, न्यू बिगिनिंग अँड डेथ.
सो काहीतरी संपणार आहे, परंतु काहीतरी सुरुवातही होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. तुमचा जुना जो सेल्फ होता, जो की ओल्ड सेल्फ आहे तुमचा, तर त्याची इथे समाप्ती, डेथ होताना दिसून येत आहे. समथिंग अबाउट डेथ. सो येथे आपल्या नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे, तर नेगेटिव्ह ऊर्जांची डेथ तुमच्या अराउंड होताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा असू शकतं घरामध्ये किंवा इतरही ठिकाणी काही डेथच्या ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे. मे बी असू शकतं तुम्हाला स्वप्नामध्ये ह्या डेथच्या अराउंड काही ऊर्जा दिसून येत आहे. परंतु आता न्यू बिगिनिंग होताना आपल्याला दिसून येत आहे, नवीन सुरुवात होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ह्या तुमच्या जर्नीच्या संदर्भात आहे, तुमच्या आध्यात्मिक जर्नीच्या संदर्भामध्ये आहे. नवीन बदल काहीतरी आफ्टर दिस, हा जो काही सध्याचा काळ आहे, मे बी तो तुमच्या आत्मशुद्धीकरणाचा काळ आहे, काही गोष्टींचा विचार करण्याचा काळ आहे. तर यामध्ये दिसून येत आहे नवीन सुरुवात होताना आपल्याला दिसून, यानंतर जे तुमच्या समोर सत्य येणार आहे ते काहीतरी वेगळं असणार आहे. सो ह्या तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे. सो कप्सची एनर्जी आहे, तुमच्या पार्टनरची एनर्जी आहे, कम्युनिकेशनची एनर्जी आहे. असू शकतो तुमच्या पार्टनरवरती काहीतरी ब्लॅक स्पेल सुद्धा एवढ्या दिवसामध्ये करण्यात आलेला आहे, जेणेकरून तुमचं नातं जे आहे ते एकमेकांपासून तुम्ही दूर व्हावं यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न केले गेलेले आहेत. थर्ड पार्टी पर्सन असण्याची शक्यता आहे, किंवा तुमचे पार्टनर किंवा तुम्ही दोघंही ह्या 3D मेंटॅलिटी आणि स्पिरिच्युअल लाईफ यामध्ये अडकलेले येथे दिसून येत आहेत. असू शकतं तुम्ही तुमचं जे काही कनेक्शन आहे तुमच्या पार्टनर सोबत, तर ते तुम्ही एक स्पिरिच्युअल रिलेमध्ये एक्सपिरियन्स करतात, परंतु 3D लाईफमध्ये त्या गोष्टी दिसत नाहीत, किंवा त्यामध्ये कन्फ्युजन खूप जास्त इतर लोकांनी केलेलं असू शकतं. इतर लोकांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे, तर त्यांनी खूप जास्त तुम्हाला इथे कन्फ्यूज केलेलं आहे की सर्व परिस्थितीमध्ये नेमकं हे सगळं काय घडत आहे. कदाचित तुम्हालाही त्याची क्लिअरिटी नाहीये त्या गोष्टीची की हे सगळं काय आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचता, परंतु तिथून परत ज्या वेळेस तुम्ही रिटर्न येतात, पुन्हा असं काहीतरी घडतं की तुम्ही परत गोंधळून जाता, परत कन्फ्युजन निर्माण होते. सो हे कन्फ्युजन क्लिअरिटी हे सगळं चालू आहे. डेथ सुरू आहे, पुन्हा न्यू बिगिनिंग सुरू आहे. हे सर्व तुमच्या जीवनामध्ये सध्या गोष्टी ज्या आहेत खूप कोलाहल माजलेला आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्ही सध्या कन्फ्यूज आहात की नेमकं आमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये ह्या ऊर्जा काय आहेत, तर त्याही आपण जाणून घेणार आहोत. तर आणि त्यानंतर आपण डिवाइन गायडन्सही या बाबतीमध्ये घेणार आहोत. तर लेट्स सी, पाहूया. जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये सध्या विचार करत आहात, तर तुमच्या पार्टनर हिडन फिलिंग्स काय आहेत त्यांच्या तुमच्या विषयी, ते आपण ह्या कार्ड्स थ्रू घेणार आहोत. हिडन ऑरॅकल डेक कडून घेणार आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट हिडन फिलिंग्स ऑफ कलेक्टिव्ह पार्टनर. ते कोणी असू शकतात, तुमच्यापासून दूर राहत असतील, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, ट्विन फ्लेम असतील, सोलमेट असतील, तुमचे सध्याचे पार्टनर असतील आणि तुमचं काही बोलणं होत नाही, सायलेंट ट्रीटमेंट आहे. तर या बाबतीमध्ये आपण त्यांच्या मनामध्ये सध्या काय हिडन फिलिंग्स आहेत किंवा सध्या नो कम्युनिकेशन आहे, तर त्यांच्या मनामध्ये सध्याच्या ज्या काही भावना आहेत त्या संदर्भामध्ये आपण रिडिंग घेत आहोत. तर पाहूया. तुमच्या पर्सनचं नाव तुम्हाला 2-3 वेळेस घ्यायचं आहे. 3 वेळेस घ्या. त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. व्हिज्युअलाइज देम. व्हिज्युअलाइज करा त्यांना, व्हिज्युअलाइज करा. डिवाइनला प्रार्थना करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. शिवजी प्लीज गाइड मी. शिवजी. ओके, लेट्स सी. आय एम बिकमिंग अ बेटर पर्सन. समथिंग असू शकतं सध्या काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य करत आहेत, काहीतरी नवीन शिकत आहेत, काहीतरी नवीन करत आहेत, म्हणजे त्यांना चांगलं व्यक्ती व्हायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये. असू शकतं मागील काही काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तेवढ्या गोष्टी करता नाही आल्या, आता ते काहीतरी नवीन करत आहेत. मे बी जॉबशी रिलेटेड किंवा करिअरच्या रिलेटेड किंवा स्वतःच्या सेल्फ लव्हच्या संदर्भामध्ये, ग्रोथ, स्पिरिच्युअल ग्रोथ, त्यांची 3D लाईफमधील ग्रोथ. तर या संदर्भामध्ये ती व्यक्ती जी आहे कार्य करत आहे. मेल फिमेल कोणी असो, इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह. तर आय एम बिकमिंग अ बेटर पर्सन. तर तुमची व्यक्ती दिवसेंदिवस चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या पर्सनची ही ऊर्जा आहे. असू शकतं तुमच्या नात्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. आय लेफ्ट वेन आय सॉ यू विथ समवन. असू शकतं त्यांनी तुम्हाला दुसऱ्या कोणाबरोबर तरी पाहिलेलं आहे, किंवा इतरही तुमचे हसबंड किंवा इतर रिलेशनशिप असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुद्धा त्यांनी तुमच्या जीवनातून एक पाय मागे घेतला, म्हणजे ते तुमच्या जीवनातून दूर झाले. हे तुमच्या बाबतीत असू शकतं किंवा त्यांच्या बाबतीत व्हाईस वर्सा काहीही असू शकतं. आय लेफ्ट वेन आय सॉ यू विथ समवन. तर दुसरा कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे. आय विश आय हॅड ट्रीटेड यू बेटर. सो येथे दिसून येत आहेत, असू शकतं रिग्रेट आहे, पश्चाताप आहे कशाच्या तरी बाबतीमध्ये, जे की तुमच्या बाबतीत त्यांनी वागणूक ठेवली होती मागे, तुम्हाला काहीतरी अपमानास्पद बोलले असतील किंवा काही तुमचा अपमान केला असेल किंवा तुम्हाला दुखावलं असेल,
किंवा तुम्हाला योग्य ते त्यांनी ट्रीटमेंट नाही दिली किंवा योग्य ते तुमच्याशी बिहेव नाही केलं. सो ही इज सध्या त्यांचे असे विचार आहेत की मी जर त्यावेळेस तुझ्यासोबत चांगला वागलो असतो तर चांगलं झालं असतं, असं काहीतरी आहे. आय विश आय हॅड ट्रीटेड यू बेटर. रिग्रेट आहे समजा, पश्चाताप. इट वॉज माय फॉल्ट बट आय ब्लेम यू असू शकतं त्यावेळेस तुमच्या सत्य तुमच्या पर्सनची चूक येते आहे, परंतु त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले येथे दिसून येत आहे. असू शकतं अशी काहीतरी घटना घडून आली असेल, त्यावेळेस जेव्हा सिच्युएशन समोर आली त्यावेळेस त्यांनी स्वतःवरती नाही घेतलं तर तुमच्यावरती सगळं लोटून दिलं की तुम्हीच चुकीचे आहात, तुम्हीच कशा प्रकारच्या चुका केलेल्या आहेत, असं तुमच्यावरती ब्लेम करून त्यांनी येथे तुम्हाला तुमची चूक दाखवलेली आहे असं दिसून येते. परंतु त्या व्यक्तीला आता जाणीव होत आहे की दॅट वॉज हिज फॉल्ट किंवा हर फॉल्ट, इट वॉज माय फॉल्ट. तर त्यांना हे कळून चुकलेलं आहे की त्यावेळेस चूक तुमची नव्हती तर त्यांचीच होती. आय एम सो अट्रॅक्टेड यू. तर असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये त्यांना अट्रॅक्शन आहे, मॅग्नेटिक पुल एक ते अनुभवतात तुमच्याबद्दल. अट्रॅक्शन खूप जास्त आहे या नात्यामध्ये, आकर्षण तुमच्याविषयी खूप जास्त आहे. असू शकतं तुम्ही दिसायला किंवा मे बी दिसण्यावरूनच नसतं, परंतु काहीतरी एनर्जी ज्या आहे तुमच्याबद्दल त्यांना खूप जास्त अट्रॅक्टेड करतात. मेल फिमेल कोणी असो. आय एम सो अट्रॅक्टेड टू यू. सो क्लायमेट दिस रीडिंग. यू डोंट नो हाऊ हार्ड इट वॉज टू लेट यू गो. म्हणजे तुमच्यापासून दूर जाणं त्यांनाही तेवढं सहज शक्य नव्हतं, सोपं वाटलं नव्हतं, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्या पर्सनला गेल्याने काहीच फरक पडला नाही किंवा ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर ती व्यक्ती तिकडे आनंदाने जगत आहे किंवा तुम्हाला सोडून जाणं खूप सोपं होतं त्या व्यक्तीसाठी. तर नाही, तसं नाहीये. तर त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट खूप जास्त हार्ड म्हणजे खूप जास्त कठीण गेलेली आहे. द टायमिंग जस्ट वॉजंट राईट फॉर अस. त्यावेळेसचा विचार ते करतात, त्यावेळेस असाच विचार येतो की ती वेळ बरोबर नव्हती, टाइम बरोबर नव्हता, त्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. यू केम क्लोजर दॅन एनीवन. कुणाही पेक्षा ते तुम्हाला सर्वात जास्त जवळचं समजत होते. असू शकतं सगळ्या फिलिंग्स ज्या आहेत त्यांनी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. यू स्पीक टू मी थ्रू म्युझिक. असू शकतं काही गाण्यांद्वारे किंवा म्युझिकद्वारे ते तुमच्याशी कनेक्ट करतात. काही गाणी ऐकताना त्यांना तुमची आठवण येते, असं येते दिसून येत आहे. यू स्पीक टू मी थ्रू म्युझिक. किंवा तुम्ही काही गाणी ऐकत असाल तर ते संदेश त्यांच्याकडून असतात, त्यांच्या सोल कडून असतात. वन मोर मेसेज प्लीज. म्हणजे ते आपल्याला एनर्जी ज्या आहेत त्या मिसिंग एनर्जी जाणवत आहे. आय फील यू लिव्हिंग मी बिहाइंड. तर त्यांना असं वाटत आहे कदाचित तुम्ही त्यांना सोडून पुढे गेलेले आहात तुमच्या जीवनामध्ये. खूप जास्त तुम्ही इतर रिलेशनशिपमध्ये किंवा तुम्ही आता जेवढं पाहिजे तेवढी एनर्जी कदाचित त्यांना देत नाही आहात. त्यामुळे आय फील यू लिव्हिंग मी बिहाइंड, तुम्ही त्यांना मागे सोडलेलं आहे असंही त्यांना वाटत आहे. सध्याची एनर्जी ती आहे. आय डोंट रिॲक्ट वेन पीपल मेन्शन यू. जर लोकांनी तुमच्याविषयी काही बोललं किंवा काही विषय तुमचा निघाला तर तुमचे पर्सन काहीही त्यामध्ये रिॲक्शन देत नाही, अशी ही ऊर्जा इथे आहे. सो त्यांनी मौन बाळगलेले आहे, सायलेन्स ट्रीटमेंट आहे. सो इथे एनर्जी ज्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला मिसिंग, त्याचबरोबर रिग्रेटच्या एनर्जीज आहेत असंही येथे दिसून येते. म्हणजे पश्चातापही आहे, आठवणही तुमची खूप जास्त येत आहे. सो मेनी थिंग्स रिमाइंड मी ऑफ यू. म्हणजे तुमच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी त्यांना आठवतात असंही येथे इंडिकेट होत आहे. तर मिसिंग एनर्जीज आहेत. अमावस्येच्या दरम्यान ह्या एनर्जीज असणं इट्स नॅचरल. त्यानंतर ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण पाहूया डिवाइन आपल्याला काय गाईड करतोय. स्टेक आय हॅव टू प्रिफर.
ओके, आपण एंजल्स थ्रू काही गायडन्स घेऊया. एंजल विल प्रोटेक्ट यू इन दिस एनर्जी. एंजल प्लीज प्रोटेक्ट मी. आर्कएंजल मायकल प्लीज प्रोटेक्ट मी अँड प्रोटेक्ट ऑल कलेक्टिव्स. ह्या सुरक्षा घेऱ्याच्या पलीकडे कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर करणार नाही. Archangel Michael, please protect my collective subscribers, viewers. Om Namah Shivaya. Archangel Michael. Jai Hanuman, Jai Bajrangbali. Angel, please guide me. ओके, काही गोष्टींचा जर तुम्ही सध्या विचार करत आहात तर परफेक्ट टायमिंग वरती त्या गोष्टी होणार आहेत. परफेक्ट टायमिंग वरती काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. परफेक्ट टायमिंग वरती, टायमिंगचा वेट करा. योग्य वेळेची तुम्हाला वाट पाहायची आहे. तर ही योग्य वेळ कधी येणार, तुम्ही विचार करत असाल की परफेक्ट टायमिंग कधी येणार आहे तुमच्या जीवनामध्ये. तर एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहेत. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, काही आठवड्यामध्येच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला परफेक्ट टायमिंग येताना दिसून येत आहे. काही आठवड्यामध्ये, म्हणजे पुढील काही आठवड्यामध्ये. सो येथे दिसून येत आहे की पाणी खूप जास्त आहे. सो पावसाळ्यांची ही एनर्जी आहे. पावसाळा, मे बी जून जुलैची ही एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, म्हणजे जून जुलैपर्यंत काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये फिनिश होणार आहे, म्हणजे पूर्ण होणार आहे. इम्प्रूव्हिंग हेल्थ, तर सध्या जे काही तुम्ही स्पिरिच्युअल रिलेममध्ये कार्य करत आहात तर त्यामुळे तुमची सध्याची जर हेल्थ खराब असेल, खूप जास्त एक थकान असेल, दबाव असेल, खूप भारी भारीसं वाटत असेल, डोकं तुमचं दुखत असेल, बेचैनी असेल, अस्वस्थता खूप असेल, तर मेडिटेशन थ्रू ह्या एनर्जी ज्या आहेत, हेल्थ जी आहे ती तुमची इम्प्रूव्ह होताना, म्हणजे तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसून येत आहे. ओके, रिकव्हरी येत आहे, कसली तरी रिकव्हरी येत आहे. मे बी अबंडन्स, धनाच्या बाबतीमध्ये पैसा तुमच्याकडे खूप जास्त येत आहे. अबंडन्स येत आहे. सोलफुल कनेक्शन मध्ये रिकव्हरी येत आहे. डिवाइनचे सोर्स तुमच्यामध्येच आहे. सो या गोष्टीला तुम्हाला आता नवीन तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सो यामध्ये स्पिरिच्युअल लाईफमध्ये तुम्हाला अबंडन्स मिळणार आहे, समृद्धता येणार आहे. आणि ह्या स्पिरिच्युअल लाईफमधील, आध्यात्मिक जीवनामधील तुमच्यामध्ये जी काही प्रगती होणार आहे त्यामुळे तुमच्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा येथे आपल्याला प्रगती होताना दिसून येत आहे. सो अबंडन्स तुमच्याकडे येत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग, थँक्यू एंजल म्हणून तुम्हाला कमेंट करायचे आहे. पीसफुल रिझोल्युशन असू शकतं. तुम्ही सध्या ज्या गोष्टीमुळे सध्या चिंतेत आहात, ज्या गोष्टीचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, ज्या गोष्टीमुळे तुमचं मानसिक द्वंद्व सुरू आहे, एक बेचैनी आहे, एक युद्ध सुरू आहे मनामध्ये सतत, तर त्यामध्ये तुम्हाला शांततापूर्ण मार्ग मिळणार आहे. पीसफुल रिझोल्युशन तुमच्याकडे येत आहे. त्यातून योग्य तो मार्ग तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत. तुमच्या सोलमधून तुम्हाला काहीतरी आवाज ऐकायला येत आहे. सो लिसन, ऐका की तुम्हाला तुमचा आत्मा काय सांगतो. शांततेत बसून तुम्हाला काही गोष्टींमध्ये तुम्हाला मार्ग दिसेल. येस, ज्या काही गोष्टीचा सध्या तुम्ही विचार करत आहात ते एखाद्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे किंवा कुठल्याही संदर्भामध्ये आहे, तर त्याचं उत्तर यस आहे. सो एंजल्सने तुम्हाला येथे कन्फर्म केलेलं आहे. सो आनंदी राहा, हॅप्पी राहा, नाराज होऊ नका, दुःखी राहू नका, कुठल्याही गोष्टीचा मनामध्ये गोंधळ निर्माण करून घेऊ नका. कारण की ज्या काही प्रश्नाचा तुम्ही सध्या विचार करत आहात त्याचं उत्तर हो आहे, यस आहे, बिग यस. जर तुम्हाला आता सध्या विचार येत असतील की तुमचे पर्सन तुमच्याबद्दल विचार करतात की नाही, त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे की नाही, किंवा ह्याच्या काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये चालू असतात, करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला जर कन्फ्युजन आहे, तर त्याचं उत्तर यस आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग. ऑपॉर्च्युनिटी, समथिंग अबाउट, संधी येत आहे तुमच्याकडं. ऍक्शन घेण्याची गरज आहे. योग्य ती संधी मिळवण्यासाठी ऍक्शन घ्या. मे बी असू शकतो तुम्ही काही गोष्टींना नकार देत आहात,
काही गोष्टी टाळत आहात, पोस्टपोनमेंट आहे, म्हणजे आज करू नाही उद्या करू, ढकलगाडी सुरू आहे. तर ऍक्शन घ्या, टेक प्रॉपर ऍक्शन, आणि त्या ऍक्शन मधूनच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. काही गोष्टी तुम्ही विसरलेले आहात असंही येथे दिसून येत आहे. काही गोष्टींना तुम्ही सध्या दूर ढकललेला आहे, विसरून गेलेले आहात, तर त्या बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी येथे गाईड करत आहे. इफ यू बिलीव्ह, विश्वास ठेवा ह्या जर्नीवरती. तुमच्या सध्या जीवनामध्ये ज्या काही तुम्हाला गायडन्स मिळतात, टॅरोट थ्रू मिळतात, किंवा इतरही ठिकाणावरून तुम्हाला काही स्पिरिच्युअल संदेश मिळतात, आध्यात्मिक संदेश मिळतात, स्वप्नातून मिळतात, काही इन्सिडेंट्स तुमच्या जीवनामध्ये घडतात की जे तुम्हाला पुन्हा पुन्हा तिथेच घेऊन येतात, जे की चक्रामध्ये तुम्हाला वाटतं अरे बापरे मी ह्या चक्रामधून बाहेर पडलो, पण परत पाहिलं तर पुन्हा 2-3 महिन्यांनी तिथंच येऊन मी उभा राहत आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला जे काही घडत आहे तुमच्या जीवनामध्ये त्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. मान्य आहे 3D मेंटॅलिटी किंवा हा जो भौतिक जीवनातला आपला जो एकदम आपल्या ज्या काही विचार क्षमता ज्या आहेत त्या खूप जास्त कठीण, म्हणजे खूप आपण एकदम जखडून ठेवलेला आहे त्यांना, आणि आपण पुढचा विचारच करू शकत नाही. जे की ह्या गोष्टी घडू शकतात जीवनामध्ये असतात, ज्या 5D लेवलवरती घडतातही त्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. तर एंजल्स येथे तुम्हाला गाईड करत आहे. इफ यू बिलीव्ह, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे की तुमच्या अराउंड जे एनर्जी फील्ड आहे ते एक्सपांड होत आहे. तुमच्या अराउंड ज्या काही गोष्टी आहेत, तुमच्या आजूबाजूला तुमचे ऊर्जा क्षेत्र जे आहे ते येथे वाढत आहे. तुमचा औरा जो आहे येथे वाढताना आपल्याला दिसून येत आहे. इफ यू बिलीव्ह, तुमच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी घडत आहे. असू शकतं काहींचे खूप जास्त साधनेमध्ये पुढे जात आहेत, तर ते लाईट बॉडी एक्सपिरियन्स करतात, ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग करतात, तर त्यांच्या संदर्भामध्ये हे कार्ड्स असू शकतं. इन द नियर फ्युचर तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत, खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या रिलेशनशिपच्या, नात्यांच्या संदर्भामध्ये घडणार आहे. तर 2दा येस आलेला आहे. सो इट्स अ बिग येस, डबल येस. सन अँड मूनची एनर्जी आहे. सो पॉझिटिव्ह एनर्जी. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. याची रीडिंग होती. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच थँक्यू एंजल्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. सध्याच्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप जास्त जाणवलेल्या आहे, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये जाणवलेल्या आहेत, त्यांच्या हिडन फिलिंग हे आपण पाहिलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला ह्या रीडिंगला क्लेम करायचं आहे. रिग्रेटच्या भावना आहेत, खूप मिसिंग एनर्जी ही आहे. सो ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच.